विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ यंदा निवडणुकीमध्ये नशीब आजमावणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्वतः राहत असलेल्या प्रभागातील जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे इतर प्रभागाच्या ते शोधात आहेत। अण्णा बनसोडेंना याबाबत विचारलं असता सिद्धार्थ 100% निवडणूक लढणार हे त्यांनी ठामपणे सांगितलं। मात्र कोणत्या प्रभागातून या संदर्भात त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत। कुठपर्यंत सिद्धार्थची तयारी आली आहे? सिद्धार्थ गेली 7-8 वर्षापासून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करत असताना ह्या टायमाला मला महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद मिळाल्यामुळं गेली 4-5 वर्षापासून पिंपरी मतदारसंघातील विविध ठिकाणी जी काही कामं असतील, जी लोक भेटीगाठी घेण्यासाठी येतात, त्यांच्याशी विचार विनिमय करून आज माझ्याच पावलावर पाऊल टाकून त्यांनी काम करण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागात तुमची सुरुवातीपासून सिद्धार्थची तयारी होती, मात्र ऐनवेळी तिथं आरक्षण या ठिकाणी महिलांचं पडलं, त्यामुळं तुम्हाला प्रभाग क्रमांक 9 मध्ये जावं लागतंय। तर हे एक अतिक्रमण होतंय अशी एक चर्चा आहे। तुमच्या दबावापोटी तिथं उमेदवारी दिली जाणार आहे? अजून सिद्धार्थनी कुठल्या वॉर्डमधनं उभं राहायचं हेच ठरवलेलं नाही। ही लोक बॅनर लागलेत प्रभाग क्रमांक 9 मधून सिद्धार्थचा तसा प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे। प्रचाराचे बॅनर लागलेले नाहीत, तो त्या भागामध्ये बॅनर त्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। मग त्यामुळं सिद्धार्थनी अजून ठरवलेलं नाही की कुठल्या वॉर्डमधनं उभं राहायचं। ज्यावेळेस तो उभा राहण्याचे प्रयत्न करणार, मी 100% तो उभा तर राहणारच आहे। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।